शिवन्यास फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथं बघत आहात आपण एक मी पेजवरती खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एक 40 इंच साईजचा डबल कटोरी ब्लाऊज आहे. त्याचं जे पूर्णपणे आपण जे कटिंग करणार आहे त्याची कटिंग मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर आता इथं कशा पद्धतीने केलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करणार आहे. ज्या आधी पेपर कट करण्याच्या आधी आपण थोडंसं थेरी समजून घेऊया की कशा पद्धतीने आपण इथं कट करणार आहे. तर आपला जो ब्लाऊज आहे त्याची जी छाती आहे ती 40 इंच आहे आणि पूर्ण उंची जी आहे ते 13.5 आहे. त्याची कंबर आहे 37 इंच. तर आता आपल्याला घ्यावं कसं लागतं, तर छाती जर 40 इंचाची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो. तर छातीचा चौथा भाग किती येणार, 10 इंच. मग आपल्याला काय करायला लागेल, 10 इंच आणि त्याच्यात जे शिलाई मार्जिनचं आहे ते आपल्याला 2 इंच वाढवावं लागेल. त्याच्यानंतर पूर्ण उंची किती आहे, तर 13.5 इंच. तर आपण पुढच्या पार्टसाठी काय करणार आहे, तर 1.5 इंच प्लस करणार आहे, म्हणजे 1.5 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे झालं 15 इंच. इथं पुढचा भाग आहे आणि इकडं जो आहे तो मागचा भाग आहे. इथं मागच्या पार्टसाठी इथं आपण काय केलं आहे, पुढचा आणि मागच्या पार्टसाठी छाती जी आहे ती सारखीच येते आणि ती पूर्ण उंचीमध्ये फक्त बदल होतो आहे. आपल्या पूर्ण उंची आणि कंबर ह्या दोन्हीमध्ये बदल होतो आहे. पूर्ण उंची जी आहे ती 15 इंच पुढच्या पार्टसाठी येते आणि मागच्या पार्टसाठी आपण काय करणार आहे, 13.5 प्लस 1 इंच, म्हणजे अधिक किती घ्यायचं आहे, फक्त मागच्या पार्टसाठी 1 इंच अधिक घ्यायचा आहे, मग तो होतो आहे 14.5. तर नंतर कंबर आहे आपली 37 इंच. तर 37चा चौथा भाग येतो आहे 9.2. तर त्याच्यात शिलाई मार्जिनचं हे 2 इंच, 9.2 प्लस 9, 10, 11, 11.2 असं आपलं ही येत आहे. 11.2 हे काय येत आहे, पुढच्या पार्टसाठी येत आहे. आणि मागच्या पार्टसाठी काय केलं जाते, 37चा चौथा भाग म्हणजेच 9.2 प्लस 1 इंच कशाचं, जे की आपला जो मागचा टक्स आहे, मागच्या टक्ससाठीचा 1 इंच आणि अधिक 2 इंच असे मिळून किती येते, 9, 10, 11, 12, 12.2 इंच. 12.2 इंच ही कशासाठी येत आहे, आपल्या मागच्या पार्टसाठी येत आहे. तर आता इथं कटोरी आहे, इथं 7 वरती कटोरी आहे. म्हणजे इथं तुम्हाला मी सांगितलं की कटोरी कशी घ्यायची, जो आपला मापाचा ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजमधली जी हुकाची साईड आहे त्या हुकाच्या साईडमधून जिथपर्यंत आपली कटोरी आहे तिथपर्यंत आपण काय करायचं, म्हणजे हुकाची जी साईड आहे त्याची इथपासून ते इथपर्यंत आपली जी कटोरी आहे ती आपण मोजायची. ती किती येते ते बघायची मापाच्या ब्लाऊजवरून आणि ती जेवढी येते तेवढीच कटोरी आपण काय घ्यायची आहे. आता इथं माझी कटोरी येत आहे 7 इंच. तर मी इथं 7 इंचाची फक्त काय केलेलं आहे, कटोरी घेतलेली आहे. तर आता इथं बघा, इथं मी माप कशी टाकणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. की आता हा हे पुढचा पार्ट दाखवलेला आहे. इथं ही आकृती जी आहे ती पुढच्या पार्टची आकृती केली आहे. तर इथं जो शोल्डर आहे तो शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे, कारण आपला जो गळा आहे तो डीप गळा आहे, म्हणजे ह्या गळा जो आहे तो 9.5 इंचाचा गळा आहे. त्याच्यामुळे शोल्डर मी 5 इंच ठेवलेले आहे. जी गळ्याची रुंदी आहे ती 2 इंच आणि ती पट्टी आहे ती 3 इंच असा भाग केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तर आपली पूर्ण जी उंची आहे तर पुढच्या पार्टसाठी आपण काय मी सांगितलं आहे, पुढच्या भागासाठी उंची पूर्ण किती द्यायची, 15 इंच. तर मग ही पूर्ण जी उंची आहे ती किती घेतलेली आहे, तर 15 इंच. आणि जी कंबर आहे तर पुढच्या भागासाठी कंबर किती घेतली आपण, 11.2 म्हणजे 9.25 म्हणजे 9.2 आणि त्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला इथं 2 इंच शिलाई मार्जिनचं वाढून घ्यायचं आहे. आणि इथं जी छाती आहे, छाती किती इथपर्यंत येणार 10 इंच, इथून येणार 2 इंच आपलं शिलाई मार्जिनचं. ठीक आहे, समजून घ्या व्यवस्थित. आणि इथून जे आहे ते इथपर्यंत काय आहे, आपण आपल्या कटोरीचं माप आहे. तर इथं आपण काय करणार आहे, कटोरीचं माप घेणार आहे. म्हणजे आपलं इथं झालं. आता जी आपली योगपट्टी आहे ती इथून आपण काय करणार आहे, 4 इंचावरती आणि इकडून 3.5 इंचावरती घेणार आहे आणि अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. ती मी पेपर कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगितले, सीता आकृती समजून घ्या व्यवस्थित. आणि मागच्या पार्टसाठी आपण काय करायचं आहे, फक्त 14.5 उंची घ्यायची आहे. अर्धा इंच जे इथं एक्स्ट्रा घेतो ते इथं घ्यायचं नाही. मागच्या पार्टमध्ये फक्त 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, पुढच्या पार्टमध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आता इथं जी कटोरी आलेली आहे
आता आपल्याला आधी काय करायचं आहे, डबल कटोरीचं कटिंग करताना आधी आपली जी ओरिजिनल कटोरी आहे, म्हणजे जो आपण कटोरी तयार करतो, कटोरीचा ब्लाऊज शिवतो, तर ती कटोरी आधी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मग त्याचं कन्वर्ट आपण कशात करायचं आहे, डबल कटोरीमध्ये. आता इथं जी कटोरी आहे ती कसली आहे, इथं मी आखून घेतलेली आहे. ही जी आखलेली आहे ती कटोरी आपली कसली आहे, जी आपली आली ती कटोरी आहे इथं. ठीक आहे. तर इथं काय केलं मी, 1 सेंटीमीटरनी इथं वाढवलं, 1 सेंटीमीटरनी इकडून वाढवलं. आणि इथं जी आहे ती इथं आपण स्ट्रेट लाईन देऊन घेतली एक सरळ. इकडून 1.5 इंच वाढवलं, इकडून 1.5 इंच वाढवलं आणि इथून खाली 1.5 इंच असं वाढवून घेतलं. आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते जॉईन केले. म्हणजे जशी आपण कटोरी तयार करतो तशी कटोरी तयार करून घेतली आधी. आणि ही स्ट्रेट लाईन केली आणि इकडून आपण आकार देऊन काय केलं, इकडं जॉईन करून घेतलं. आता ह्या कटोरीचं डबल कटोरीमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. तर ठीक आहे, इथं दाखवलं आहे मी. तर मी काय केलं, इकडून हा जो भाग आहे, ह्या भाग पूर्ण मोजायचा, टेप लावून हा भाग पूर्ण मोजून घ्यायचा. तर हा भाग येतो आहे 9 इंच. तर 9 इंच येतो. तर ह्याचं काय केलं, 9ला जर 9 डिवाइड बाय, म्हणजे 9ला कितीने भागायचं, 3ने भागायचं. आपल्याला 3 भागात भाग करायचे त्याचे, म्हणून 9ला 3ने भागलं तर किती येते, 3. म्हणून इथं किती घेतलं, इथून 3 इंच घेतलं, इथून इकडं 3 इंच. लक्षात ठेवा, इथून इकडं 3 इंच, परत ही 3 इंच येते. मग ह्याच्यापेक्षा एकनं मायनस करायचं, एक वजा करायचा, म्हणून इथून इथे 2 इंच असं घ्यायचं. आणि परत इथून वरती 2 इंच. ठीक आहे. हे पेपर कटिंग करताना तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामुळे आता इथे नुसते बघा व्यवस्थित कन्सेप्ट काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण करणार आहे ब्लाऊज ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. इथून इकडे 2 आणि हे तिन्ही जे आहे ते पार्ट, हे तिन्ही जे आहे ते लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन इकडे वाढवायची, ही लाईन इकडे वाढवायची आणि हे काय करायचं आहे, आपण इथून कट करायचं आहे. तर आता हा पार्ट सेपरेट होणार, हा पार्ट सेपरेट होणार. जसं की इथं तुम्हाला दाखवले, हा पार्ट 1 आहे, हा पार्ट 2 आहे. ठीक आहे. तर हा ज्यावेळेस कट होतो ना, हा कट झाल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं, इथून अर्धा इंच म्हणजे 1 सेंटीमीटर जेवढं की शिलाईसाठी आपण घेतो कापड, तेवढं कापड फक्त इथं वाढवून घ्यायचं. म्हणजे हे झालं वरच्या पार्टसाठी 1 सेंटीमीटर आणि हे खालच्या पार्टसाठी 1 सेंटीमीटर. आणि हे सगळं हे फक्त आपल्याला शिलाईसाठी वाढवून घ्यायचं. आणि हा जो आहे तो आपला टक्स आहे. आपल्याला काय करायचं आहे, टक्सचा थोडासा कॉर्नर आहे तो आपल्या ह्या शिलाईमध्ये गेला पाहिजे, अशा पद्धतीचा आपण टक्स घ्यायचा आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजले असेल तर चला आपण पेपर कटिंग बघूया. थेरी तुम्हाला समजलीच असेल तर आपण आता पेपर कटिंग बघूया. जसं मी तुम्हाला थेरी सांगितलेली होती त्याच पद्धतीने इथं काय करायचं आहे, तर आपल्याला पेपर कट करायचं आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अशाच पद्धतीची पेपर कटिंग आणि बघायची असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली जी बेल आयकन आहे त्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. तर इथं आपण काय करणार आहे, 40 इंच चेस्टसाठी आपण काय करायचं आहे, डबल कटोरी ब्लाऊज इथं आपण तयार करणार आहे. तर त्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस करून घेतला, असं झालं 15 इंच. तर 15 इंचावरती आपण दोन्ही साईडनं काय करणार आहे, खून करून घेणार आहे आणि अशी एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. आणि राहिले जो पेपर आहे तो आपण काय करायचा आहे, कट करून टाकायचा आहे. इथं आपण दोन्ही पार्ट आपण बरोबरच कट करणार आहे, पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट्स इथं आपले बरोबरच कट होणार आहेत. तर पेपर आपला फोल्ड केलेला आहे, त्याच्यामुळे आपला मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपण इथं कट करणार आहे. तर आपण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, आपला जो मुंडा आहे तो 5.5 वरती घेतलेला आहे. इकडूनही 5 इंचावरती खून करून घेऊन आपण काय करायची, लाईन तयार करून घ्यायची आहे. शोल्डर 5 घेण्याचं कारण असं की आपल्याकडून शोल्डर जे पडतात त्याचं कारण असतं आपला मागचा गळा खोल असल्यामुळे शोल्डर पडतो. त्याच्यामुळं आपलं जी शोल्डर आहे तो थोडा कमी घ्यायचा. तर मी इथं 5 शोल्डर घेतलेला आहे. मुंडा जो आहे तो 5.5 घेतलेला आहे. तर आपली छाती जी आहे ती 40 आहे. 40चा चौथा भाग येतोय 10 आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं आपलं आपण घेणार आहे. तर त्याच्यानंतर आपली जी कंबर आहे तर कंबर येते 9.2, 37चा चौथा भाग येतोय 9.2. जसं की तुम्ही पुढं बघितलेच असेल आधी, 9.2 आपलं काय येते, कंबर येते. आणि 1 इंच जे आहे ते मागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. इथं आपल्या मागच्या पार्टची मापे टाकून कंप्लीट झालेली आहेत. तर आपण मागचा मुंडा बघूया. तर मागचा मुंडा आहे आपला, मागच्या मुंड्यासाठी आपण काय करणार, अर्धा इंचाने थोडं पुढं घ्यायचं आणि इथं लाईन तयार करून घ्यायची.
आणि 1 इंच वरती घेऊन, असं इथे दाखवलं आहे तुम्हाला, त्या पद्धतीने 1 इंच वरती घेऊन काय करायचं आहे आपल्याला, मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. जो आपल्या ब्लाऊजमध्ये फुगा येतो तो इथे येत नाही. अशा पद्धतीने ब्लाऊज कट केल्यानंतर तो व्यवस्थित अ, ब ब बाही आपली व्यवस्थित बसते आणि मागचा जो फुगा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजमध्ये जो फुगा किंवा गुढ्या पडतात ते पडत नाहीत अशा पद्धतीने कट केल्यानंतर. तर ठीक आहे, इथं आपला मागचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. तर आपण हे काय करूया, पार्ट सेपरेट करून घेऊया. तर मागच्या पार्टमध्ये काय काय बदल करायचे ते व्यवस्थित बघा. ठीक आहे, इथं आता आपण मागचा पार्ट करून घेऊया. तर इथं जी काही आपली कंबर आहे, आपली बाकीची मापं आपली व्यवस्थित टाकलेली आहे. तिथं आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे. तर गळ्याची रुंदी आहे आपली 2 इंच आणि गळ्याची जी उंची आहे, मागचा जो गळा आहे तो आपला आहे 9.5. तर आणि गळ्याची रुंदी ठेवलेली आहे मी 2.5 ते 3 इंचापर्यंत आपण काय करू शकतो, गळ्याची रुंदी ठेवू शकतो. तर इथं मी 2.5 इंचावरतीच गळ्याची रुंदी ठेवणार आहे, जेणेकरून जास्त पसरट असाही गळा मला नको आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, 2.5 इंचावरती गळ्याची रुंदी ठेवणार आहे. तर इथं काय करायचं, 1 इंच वरती घेऊन आपण गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आता आपली पूर्ण जी उंची आहे, इकडं अर्धा इंच आपण डाऊन करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून आपण काय करायचं आहे, तो राहिलेला पार्ट कट करून टाकायचा. आता पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्याच्यात 1 प्लस केलं तर 14.5 होते. म्हणून अर्धा इंच जे राहिलेलं आहे, जे आपण पुढच्या पार्टसाठी घेतलेलं असतं, ते आपण इथून काय करायचं आहे, मागच्या पार्टमधून कट करून टाकायचं आहे. हे आठवणीने प्रत्येक वेळेस कट करून टाकायचं, कारण आपण पुढचा आणि मागचा पार्ट बरोबर कट करत असतो. त्याच्यामुळे इथं राहिलेलं जे अर्धा इंच आहे ते आपण इथून मागच्या पार्टमधून कट करून टाकायचं आहे. तर तिथं पूर्ण कंबर मोजायची. तर कंबर आहे इथं 12 इंच आलेलं आहे. तर ह्याचा निम्मा करायचा. त्याला निम्मा येतोय 6. मग 6 वरती आपण काय करणार आहे, मागचा टक्स देणार आहे. तर 4 इंचावरती आपण काय करायचं, 4 ते 4.5 पर्यंत आपण वरचा आपला टक्स घ्यायचा आहे. दोन्ही साईडनं अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे, जे की 1 इंच आपण वाढवून घेतले होतं मागच्या टक्ससाठी. ते 1 इंच इथं कंप्लीट झालं पाहिजे. तर अर्धा अर्धा इंचचा आपला टक्स येतो. तर इथं आपला मागचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. राहिलेलं पेपर आपण कट करून टाकूया. तर इथं आपला मागचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. तर ह्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. अतिशय सोप्या पद्धतीने इथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तुम्हाला व्यवस्थित आणि लवकर समजेल. ठीक आहे, 2 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. पुढचा गळा जो आहे तो 5.5 इंचाचा आहे, त्याच्यामुळे 5.5 वरती इथं खूण करून घेऊया. आणि 2 ते 2.5 इंचावरती आपण रुंदी घेऊया. तर मी इथं 2 इंचच घेतलेला आहे. तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचापर्यंतही लांबवू शकता. तर 1 इंच इथं वरती करून आपण काय करूया, पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेऊया. अर्ध्या इंचाने इथं आपण काय करायचं आहे, गळ्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथून जो आतली आपली मुंड्याची रेष आहे तिथून 1 इंच वरती घेऊन आपण काय करायचं आहे, पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, जे आपण कंबरेमध्ये ते मागच्या पार्ट्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, ते 1 इंच इथून कट करून टाकायचं आहे. लक्षात ठेवा, पुढच्या पार्टमध्ये उंची कमी करतो आपण आणि मागच्या पार्टमध्ये कमरेमध्ये जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, ते 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे. ठीक आहे, हे आपलं 1 इंच कट झालेलं आहे आणि इथं आपला आतला मुंडा आपण कट करून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा गळा, तुम्ही गळ्याची उंची कितीही ठेवू शकता. पुढचा गळा जसं तुम्हाला जेवढा उंच पाहिजे तेवढा साईडचा ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मापाचा ब्लाऊज तयार करू शकता. फक्त पद्धत ही फॉलो करा, नक्की तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येईल. तर 4 इंचावरती योगपट्टी आता करणार आहोत. तर 4 इंच घेतलेले आहे. इकडून 3.5 इंचावरती आपण पॉईंट देणार आहे आणि ते तिन्ही पॉईंट जे आहेत ते आपण काय करायचं, जॉईन करून घ्यायचे. एक स्ट्रेट लाईन द्या आणि ते पार्ट जॉईन करून घ्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं आहे आपली कटोरी कशी मोजायची आहे. तर कटोरी मी इथं 7 घेतलेली आहे. तर 7 वरती खूण करून घ्यायची आणि वरतून आपण 1 इंच घेतलेलंच आहे आणि इकडून 2 ते 2.5, 2पेक्षा कमी घ्यायचं नाही.
जेणेकरून आपली पट्टी खूप छोटी होईल असं काही करायचं नाही. तर 2पेक्षा थोडं जास्त असेल तर चालेल, पण 2पेक्षा कमी घ्यायचं नाही. ठीक आहे, आपले पार्ट कंप्लीट झालेला आहे, तर आपण कट करून घेऊया. तर ठीक आहे, इथं पार्ट आपले कट झालेले आहे. तर आता आपण कटोरी कशी वाढवायची, जसं की आपण कटोरी बनवतो तशाच पद्धतीने इथं आपल्याला काय करायचं आहे, कटोरी बनवायची आहे. एक पेपर घ्यायचा आहे आणि ते पेपरवर जी कटोरी आलेली आहे ती कटोरी आहे अशी आपण काय करायची, आधी काढून घ्यायची. जसं की आपण कटोरी ब्लाऊज आपला तयार करतो तशाच पद्धतीने आधी आपली कटोरी तयार करून घ्यायची. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज व्यवस्थित जमत असेल तर हा ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जमेल. तर जशी की आपली आधी कटोरी आलेली होती ती कटोरी आपण काढून घेतली. त्याच्यानंतर आपण कटोरी ही वाढवायची आहे. तर ही कटोरी पूर्ण 7 आहे. 7चा निम्मा होतोय 3.5 वरती खून करून घेऊया. तर इकडून आपण 1.5 इंच वाढवणार आहे. दोन्ही साईडनं 1.5 इंच वाढवून घ्यायचं. खाली सुद्धा आपण काय करणार आहे, सरळ खाली आपण 1.5 इंचावरती. वाकडं घेऊ नका, वाकडं घेतल्यानंतर आपला टक्स वाकडा येऊ शकतो. त्याच्यामुळे सरळ खाली 1.5 इंचावरती घ्यायचं आहे. ठीक आहे, 1.5 इंच आपण तिन्ही साईडनं घेऊन काय केलं, आपण वाढवून घेतलेला आहे. तर इकडून आपण 1 सेंटीमीटर वाढवून घ्यायचं. दोन्ही साईडने आपण 1-1 सेंटीमीटर वाढवून घेऊन काय करायचं आहे, कटोरीचा इकडं आकार देऊन घेऊया. व्यवस्थित आकार द्या. ठीक आहे, इथं आपली जी आपण कटोरी ब्लाऊज तयार करतो त्या पद्धतीची कटोरी इथं आपली तयार झालेली आहे. तर आता कशा पद्धतीने आपण काय करायचं, की ह्या कटोरीचं 2 पीस कटोरीमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते तुम्हाला सांगते. व्यवस्थित हे कटोरी जे आलेले आहे ते आपण कटोरी कट करून घेऊया. आता आपल्याला डबल कटोरीमध्ये ह्याचं काय करायचं आहे, कन्वर्ट करायचे आहे. जी आपली सिंपल कटोरी आलेली आहे त्यालाच आपण काय करायचं, डबल कटोरीमध्ये तयार करायची. तर आपला टक्स जो आहे तो दोन्हीकडे 1.5 इंच घ्यायचा आहे आणि इकडून 2.5 इंच असं आपण काय करणार आहे, टक्स घेणार आहे. ही झाली आपली कटोरी ब्लाऊजचं कटिंग. म्हणजे इथपर्यंत तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. तर आता इथून पुढं जे आहे ते तुम्हाला मी आपलं डबल कटोरी जी आहे ती कटोरी सांगणार आहे. तर ही पूर्ण मोजायची आहे, किती येत आहे. म्हणजे आतली जे पार्ट आहे तो आपण मोजायचा आहे. तर इथं माझा 9 येत आहे आणि 9ला आपल्याला त्याचे 3 भाग करायचे. त्याच्यामुळे त्याला 3नी आपण भागायचं आहे. 3नी भागल्यानंतर 3 येत आहे, म्हणून 3वरती आपण इथं काय केलं आहे, खून करून घेतलं. आता 3पेक्षा 1ने इकडच्या साईडला 1ने कमी करायचं आहे. म्हणजे इकडं 2 आलं आणि जो की इथला पॉईंट आहे इथूनही आपण काय करायचं, कुठून घेतलं व्यवस्थित बघा. इथून आपण 2 इंचावरती पॉईंट देणार आहे आणि हे तिन्ही पॉईंट जे आहेत 3, इकडं 2, इकडं 3 असं केलेलं आहे. व्यवस्थित बघा कसं केले. इथं मी जे साईज घेतलेली आहे ती साईज लिहिलेली पण आहे, ती व्यवस्थित बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली आलेली आहे. तर ही अशी आपण पुढं काय करणार आहे, वाढवणार आहे. ठीक आहे, इथं हे माप व्यवस्थित समजली नसतील तर थोडा व्हिडिओ परत रिवर्स करा आणि बघा. इथं मी मापं लिहिलेली पण आहेत, ती बघा व्यवस्थित. आणि इथं मध्ये जी आपली लाईन आली आहे ती लाईन आपण कट करून टाकायची. आता आपण अजून एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती आपण काय करायचं आहे, आपली ती कटोरी आहे ती थोडीशी आपल्याला शिलाईसाठी वाढवून घ्यायची आहे. तर ती आलेली जी कटोरी आहे ती आहे अशी काढून घ्या. जशी आलेली आहे तशी काढून घ्या. त्याच्यात फक्त काय करायचं आहे आपल्याला, अर्धा म्हणजे 1 सेंटीमीटर जेवढं तुम्ही शिलाईसाठी घेता तेवढं पण शिलाईसाठी काय करायचं, वाढून घेतो. तर मला अर्धा इंच काही शिलाईसाठी लागत नाही, पण 1 सेंटीमीटर एवढं शिलाईसाठी मी घेते. म्हणजे जेवढं तुम्हाला शिलाईसाठी लागतं तेवढं आपण इथं काय करायचं, थोडं थोडं वाढवून घ्यायचं आहे. इथून शिलाईसाठी थोडं थोडं असं वाढवून घ्या. जेवढी की शिलाई येणार आहे तेवढे आपण इथं काय केलं आहे, आता वाढवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यानंतर खालचा पार्ट घेऊया. खालच्या पार्टमध्ये आपण तसंच करायचं आहे. वरच्या साईडून काय करायचं आहे, अर्धा इंच काय करायचं, वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय केलं, जिथून कट केलं तिथून दोन्ही साईडनं काय केलं, दोन्ही पार्टसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतलं. व्यवस्थित बघा, लक्ष द्या, त्याने व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, जशी आहे तशी आपण काढून घेतली आणि वरती मी अर्धा इंच सोडले. ते काय करायचं आहे आपण, ते आपलं शिलाईसाठी येते.
ठीक आहे. तुम्ही म्हणजाल इकडं कटोरी थोडीशी तुमची मोठी आली, तर तसं काही नाही. ज्यावेळेस आपण कटोरी जोडणार आहे त्यावेळेस थोडीशी कट करून घेतली तरी चालते. ठीक आहे. हे जसं आहे तसं आपण काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. फक्त ह्याच्यात एवढाच बदल केला आहे आपण, की मधून जी आपली डबल कटोरीची जी शिलाई असते मधली, त्या शिलाईसाठी अर्धा-अर्धा इंच काय केलं आहे आपण इथून अर्धा-अर्धा इंच जे आपल्या शिलाईसाठी लागणार आहे, ते आपण कापड इथं वाढवून म्हणजे जो ते आपण इथं वाढवून घेतलेलं आहे. आणि हाच पार्ट मी कापडावरती तुम्हाला टाकून कशा पद्धतीने थोडेसे जे आपली हुकाची साईड आहे त्या हुकाच्या साईडला आपण काय करायचं असतं, थोडीशी हुकपट्टी कमी घेतो. त्याच्यामुळे हुकपट्टीच्या साईडला आपण 1 इंचाने कमी कशी करायची ते मी कापड कटिंग केल्यावरती सांगितलेलं आहे. तरी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथे तुम्हाला व्यवस्थित समजेल की कापड आपण कसं करायचं आहे. कापडावरती 1 इंच जे हुकाच्या साईडला आपण कमी करून घ्यायचे ते कशा पद्धतीने घेतले आहे ते व्यवस्थित बघा. आणि शिलाईचाही व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नुसती कटोरी कशी करायची, कटोरी कशी बनवायची हे जरी समजलं तरी खूप झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली कटोरीचं कटिंग झालेलं आहे कंप्लीट. तर आता आपण बाहीचं कटिंग बघूया. तर बाहीची पूर्ण उंची जी आहे ती 4.5 इंच आहे. आणि त्याच्यात आपण अस्तरचा ब्लाऊज कट करतोय त्याच्यामुळे 5.5 इंच मी इथं पूर्ण उंची घेतलेली आहे. तर इथं आपण काय करणार आहे, अर्धा इंच वरती सोडून आपली जी काही मुंडा आलेला आहे तो मुंडा काउंट करणार आहे. तर इथं माझा मुंडा 11 इंच आलेला आहे. त्याच्यामुळे 11तून मी 1 वजा केलं तर येतं आहे 10 इंच. अशी मी 10 इंचाची पट्टी आणि 10 इंच घेणार आहे. तर इकडून मी 10 इंच घेतलं आणि इकडं आपलं काय करते, इकडून हे 10 इंच आणि वरतून आपण 5.5 वरती घेऊन आपण काय करायचं आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बॉक्स तयार करून झालेला आहे. तर बाहीची उंची जास्त असेल तर आपण जो डाऊन करतो, जे खाली घेतो ते 3 इंचावरती घेतो. जर बाहीची उंची कमी असेल तर आपण 2.5 इंचावरतीच कमी घ्यायचं आहे. तर इकडून 2 इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिनचं आणि इकडून असं आपण हे मोजून घेऊया. मुंडा येतो का व्यवस्थित. 2 इंच शिलाई मार्जिनचं घेतलेलं आहे. तर 2.5 इंच इकडून घ्यायचा आणि आपण तिथून आपण काय करायचं, आपल्या बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. ठीक आहे. आता जो आपला जो दंड आहे तो 6.5 आहे. तो 6.5 घेतला. 2 इंच आपलं शिलाई मार्जिनचं. 6.5 म्हणजे 6 12 13 असे आपलं दंड घेर आहे. म्हणून आपण 6.5 घेतलं आणि तिथून 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे. तर इथं राहिलेलं जे कापड पेपर आहे ते आपण इथं कट करून टाकूया. तर इथं ही झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार. तर आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर इथं पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर हा सुद्धा आकार आपण पेपर उचकटायचा आहे आणि त्याच्यानंतर हा आकार आपण इथं कट करून टाकायचा आहे. तर इथं मागचा पार्ट आणि सगळे पार्ट आपले रेडी झालेले आहे. कटोरी, आपलं योगपट्टी, आपली सगळ्या पार्ट आपले इथं कंप्लीट झालेले आहे. तर आता हे जे पेपर आहे ते आपण कापडावर टाकवायचं आहे आणि कापडावर टाकून बघायचं आहे. कापडावर टाकून कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवट जी कटोरीचं आपण कट केलेलं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर व्यवस्थित बघा कापडावर कसं टाकायचं आणि कसं कट करायचं आहे ते.
इथं आता बघणार आहे, इथं आपण कापड कट करून घेतलेलं आहे. जसं आपण पेपर होता तसं कापड कट करून घेतलेलं आहे. तर खालची जी साईड आहे त्या साईडून आता ह्याचा मध्ये काढायचं, दोन्ही टोकं जुळवायची आहेत आणि हे दोन्ही टोकं जुळवून झाल्यानंतर आपण काय करायचं, आधी टक्स देऊन घ्यायचा आहे. तर आपण हे काय करूया, दोन्ही टोकं जुळवून घेऊयात आधी व्यवस्थित. खालच्या साईडून जशी आपण आपली कटोरी दुमडतो तशी कटोरी दुमडायची आहे खालच्या साईडनं. ह्याचा टोकं जुळल्यानंतर हे आपला मध्ये आलेलं आहे. मग दोन्ही साईडनं आपण 1.5 इंच टक्ससाठी घेतलेलं होतं, 1.5 इंच इथं देऊन घ्यायचं आणि टक्स असा घ्यायचा जेणेकरून आपला टक्स आहे तो थोडासा का होईना पण आपला शिलाईमध्ये गेला पाहिजे, अशा पद्धतीचा टक्स घेतला. इथं मी 3.5 इंच घेतलेला आहे. टक्स घेताना थोडा शिलाईमध्ये आपला टक्स गेला पाहिजे असा टक्स घ्यायचा आहे. तर 3.5 इंच इथं मी घेतलेला आहे आणि असं दोन्ही साईडने आपण काय केलं, टक्स तयार झाला आपला कंप्लीट. तर आता आपण काय करायचं, आपल्याला जी हुकाच्या साईडची पट्टी आहे ती आपल्याला कमी हवी असेल तर इकडून आपण काय करायचं, 1 इंच वरती करायचं आणि आपली जी टक्स आलेला आहे त्या टक्सपर्यंत आपण काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे कापड आहे ते आपण इथून कट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपली जी पट्टी आहे ती छोटी येते आणि ब्लाऊज व्यवस्थित शेपला बसतो. तर थँक्यू अँड सबस्क्राईब अवर चॅनल.